कुठं चाललोय आपण? कुठं चाललोय बाय? बाय कुठं चाललोय आपण? आणि काय पगोनी काय केलंय? हातात काय घेतलंय? पळवीत आणायचं काय? लय नाही पळवायचे त्यात ना. या ठिकाणी मस्तपैकी आपली भाकर तयार होते आता आपल्या कुत्र्यांची. वा फुगायला लागली इथं वाईस मध्ये. कुत्र्यांना नाही करत काही कोंबडे. हा मित्रांनो, आज सगळ्यांचं दुपारचं जेवण चाललं होतं. ही जेवत होती, मग म्हणलं आता आपण तरी का मागं राहायचं, आपण सुद्धा जेवलं पाहिजे. थोडीफार भूक लागली, ह्याच्यावर काही आपली मिरची आणली आता जेवायला. हा घाटाने कोण येत असेल तर जरा जपून मित्रांनो, नाही का रस्ता बंद झालेला आहे. आपलं व्हिडिओ बघणाऱ्यांसाठी सांगतोय मी, आपलं पाहतच असेल कोण ना कोण या घाटाने येणार. आज आपल्या वाड्यावरची भाजी काय बनते बघा मित्रांनो, टोमॅटोची चटणी. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपला ब्लॉग आता चालू केलेला आहे आणि आजच्याला मी घरीच आहे मित्रांनो. तर आज आपल्या भाऊंची यांची तार जी करायची होती ना मित्रांनो, तर भाऊला त्यांना आपली तार करायची. तर ती तार कसं काय करते ते आणि आज आपलं संपूर्ण घरचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला, या ठिकाणी आता आपला सगळा आखर बिकर लोटून झालेला आहे मित्रांनो. आणि लोटून झालेला आखर कोण इथं टाकते? आपली प्रगती आणि कोण आहे म्हणजे काय नाही, संजीवनी. आपली प्रगती आणि संजीवनी दोघी जणी आखर टाकते मित्रांनो. कोणी कोणी लोटला बाय आखर? आईने आणि अर्चूबाईने आखर लोटला, यांना टाकायचं काम लागले. तेव्हा हे आपलं सगळं आखर बिकर लोटून झालाय आता दुपारचा. मित्रांनो, या ठिकाणी बघा आपल्या भाऊंची तार चाललेली आहे आणि इथं काय गेट तयार करते ते का काय कळा नाही. हे मित्रांनो मला वाटते गेटसाठीच दिसते. आपलं भाऊ बी आले ते घरी आणि हो काय मशीन बिशीन त्यांची गाडी बिडी घेऊन आले ते. इथं तार आता वरच्या साईडने तर सगळी देऊन झालेली आहे. हो का, इकडल्या साईडने मी खांबे उभं केलं ते चांगलं. अशी तार चालली आहे मित्रांनो भाऊंची. यंदा भाऊ गेल्या वर्षी घर बांधलं, यंदा तार करायचं चालले. आणि आपली अर्चूबाई काय करते इकडं? अर्चूबाईचं काय चाललंय बघा. अर्चूबाई आपली मस्तपैकी करडं टाकते. इथं वाघरत बारकी बारकी करडं उन्हात तापते ती. भाऊ बी आले ते घरी. हवा या ठिकाणी आपली आई, भाऊ, नाना. मग नाना का आज घरी तुम्ही? घरी थांबलो, हे काम करायचं ना आज तारचं नीटनेटकं करून घ्यायचे म्हणून साठी. हा भाऊ वरा काय वरच्या साईडला गेट करताय काय? नाही, खाली करायचे. मग वर डबल ही लावली त्याने सपोर्ट लावलाय होय. आय बी आले. आता आपल्या नानांच्या घरचं काम चालू झालेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा नानांची बी तार करायचं चाललंय. आज मी घरी आहे त्यामुळं तुम्हाला घरचं दाखवतोय काय चाललंय ते. बघा तार कापते ते. आणि पायऱ्या बसून आपल्या प्रगतीचं काय चाललंय? काय खाते बाय? होय बघू काय काय खाते तू? लोणचं हा आणि मटकी आणि चपाती खात होती. आता चपाती, दूध आणि साखर खाती. बघू आता सकाळ सकाळ जेवण चाललंय. आणि इकडं आपल्या अर्चना बाईचं सुद्धा जेवणच चाललंय. तुला काय दिलं दूध? मी नाही घेत. तू नसते साखर आणि चपाती खाती होय. या ठिकाणी दुपारचं जेवण चाललंय बघा यांचं. काय आहे जेवणाला आज? चटणी भाकर आहे. कायची चटणी? टमाट, बटाटा, सोयाबीन, कांदा मिक्स. मिक्स भाजी आहे मित्रांनो. बघा सगळेजण इकडं अक्कूबाई बी जेवण करते, बाबू, नाना, भाऊ. आता दुपारची आज सगळीच भुकेली ते राव, सगळीच जेवते ते आपली ओली ओली या ठिकाणी. मित्रांनो, आज सगळ्यांचं दुपारचं जेवण चाललं होतं. ही जेवत होती, मग म्हटलं आता आपण तरी का मागं राहायचं, आपण सुद्धा जेवलं पाहिजे. थोडीफार भूक लागली, ह्याच्यावर काही आपली मिरची आणली आता जेवायला. भाऊचं म्हणजे जेवण चाललं या ठिकाणी. कसं झालंय कालवण? एक नंबर. हां, आता जेवण करूया मित्रांनो दुपारचं जेवण. बघा या ठिकाणी मिक्स भाजी घेतली, शेंगदाण्याची मिरची, ही आपली बाजरीची भाकर आणली जरा वाईच. भाऊंचं तर आवरलं जेवण. नानांचं चाललंय. हे आपल्या संजीवनी, बाबू ह्यांचं मित्रांनो आता जेवण चाललेलं. मग मी बी घेऊन आलोय आपलं जेवण. आता मस्तपैकी जेवण करूया. जेवण करता करता एकदम जबरदस्त पाऊस आलेला आहे या ठिकाणी. बघा हे आपलं कामगार दादा सुद्धा आले तर इकडं. वा
आय कसा पाऊस आलाय आईला तर काय सुसाना काय उचलावून काय हे करावं पावसात लय जोरात पाऊस आलाय बघा इकडं कोकरी बिकरी भाऊ बिऊ निवांत येत आज घरी लाव आय भांडी लाव पाणी हो का या असं पाऊस आला की पहिलं पाण्याचं नियोजन करावं लागते या ठिकाणी मस्तपैकी आपलं काम चाललंय मित्रांनो आता एल्डिंग बिल्डिंग करून घेते ते हो का हे असती कामाची पोचपावती यांनी गेल्या वर्षी आपलं शेड तयार केलं एकदम मस्त म्हणून यंदा सुद्धा त्यांना ताराचं काम मिळले ते मित्रांनो आपण चांगलं काम केलं ना की अशी कामं मिळतात आपल्याला काय करायचं तो वावरात काँग्रेस कुपटाय जायचं होय हो म्हणून आणि काय काय करायचं आपल्याला माचुळी करायची हो का यांचा आता मी व्हिडिओ काढलाय ना आता हे आपली मासोळी करून देणार का हो शेट हा आज नाही पण मित्रांनो उद्या आपली मासोळी तयार करायची आता हे आपल्या भाऊंच्या ताराची वेल्डिंग चालली हो का हे सगळं आपलं भाऊ मला वाटते गेल्या वर्षी भाऊने आपलं काम केलं होतं का नाही त्यापैकी वेल्डिंग करते ते मित्रांनो त्यांना ते भाजा नाही कसं काय कळा नाही हो का ते अंगा उडते अख्खं त्याच्या ठेणग्या लय बेकार वा अशी वेल्डिंग करून घेते ते इथं तार आणि ही पुढं आपली जागा भरपूर शिल्लक ठेवली या पाठीमागं त्यांचं घर हे आपली जागा शिल्लक आहे आणि तार फक्त खाली केले इकडं इकडून कोण आलंय बघा आपली आरचू कसलं पाणी घेऊन आली बाई हा होळीचा तांबे कायला नेलता पाणी भरायला हो कॅन भरून आणलंय तांबे बी भरून आणलाय हातात आणि इकडं खालून कोण येतंय बघा खालून आपली प्रगती येते आणि आपलं खत बघा मित्रांनो किती साठले आता मला वाटतं की एखादा टेलर भरल इथं एवढं खत तयार झाले आणि बाई तू तो हंडा आणलाय की मग काय करायचं जातोय का तुला कुठनं आणलं पाणी तळ्याच्या तिकडे एक खाते बारकाची तिथून आणते हो बर चला जाऊ द्या हवा एवढंसा जीव एवढं मोठं काम करते आय काय बघते तिला कोंबडीने किती बांधले लगेच पिलं काढली कशी काय दोन तिच्या खाली पहिलीच अंडी होती होय दाखव कसली पिले दाखव की चावती काय कोंबडी चावती होय आहे अरे पिलं बसली ते आईच्या पक्का खाली बघा खाली होई मग पहिले 2 पिलं निघले आहे ना उचलू हा पिलं कसं हात लावला तुम्ही ते सुतारते तिथे होय त्याला मी असं हात हिथं एक आहे हिथं एक सुतारते आपला आप्पा बी घरी आले ते आप्पा कुठं नेल ती मेर हा हो कशी झाली तार काय केलं नाही आता एवढी मोठी तार उभी केली राव इकडं हा होय आप्पा उभी केली की तार तिकडून आणलंय करंट ना तुमची झाली का नाराव जयंती राहिले हा हो का अशी तार आणि तर कोण खुरापते आरचूबाई खुरापते आपलं इथलं गवत आता संध्याकाळच्या टायमाला चांगलाच पाऊस आला एकदम जबरदस्त पाऊस आला की अशी तयारीच करावं लागते भांडी बिंडी लगेच लावायची पावसाच्या पाण्यावर भरायला हो लय पाऊस आलाय संध्याकाळचा लय जोरात पाऊस आलाय मित्रांनो आता आपल्या आईने भांडी बिंडी लावली का नाही काय जणू पण आता हो का तार अशी घराच्या मोहर बनवली त्या तिकडून खाली अशी आपले शेड पुढं आपली मंदिरं इकडं आणि पाऊस आता किती येतोय काय जणू दादांना संध्याकाळच्या टायमाला भिजवाय बसलाय पाऊस आता पाऊस यायला लागलाय आणि ह्या पावसात आम्ही कुठं चाललोय पूर्ण असं पूर्ण वर कर दिसा नाही कुठं चाललोय आपण कुठं चाललोय बाय कुठं चाललोय आपण आणि काय पगुनी काय केलंय हातात काय घेतलंय पळवीत आणायचं लय नाही पळवायचे त्यात ना तर घोडी आणायला चाललोय आम्ही पाऊस येतोय नाही का घोडी तिकडं पडेल गेले नाही आपली सगळी घोड्यांच्या जवळ पोचलेलो आहे हान बाय तिकडे खाली लावा त्यांना हो का इकडं पलीकड पिकं आहेत अशीच पिकत जातील ना त्याकरता आपली सगळी घोडी खाली लावायच्यात ह्याला हान बाय ह्याला हान वाजव बाटली वाजव नाही कुत्र चावत तुला आरचोबा कशी उलटी गुढी हाणते हे कुठली खाली हाणायची सोडून तिकडून इकडं हाणते इकडं खाली हाण खाली खाली हाण हे कुठल्या खालच्या साईडला आपली घोडी बी कशी भिजली ते पावसाने चांगलाच पाऊस येतो मित्रांनो भिजवला असा आपल्याला
होडी पार भिजली ते वरून वरून. आणि बी बघा कसा आहे एक वाडा. इथं आपला चौकात यांचा वाडा आहे मित्रांनो. आपल्या नानांचे बी मेहरा आले ते आता पळत पळत. वा नाना चालले ते आपलं घराला. चांगलाच पाऊस येतो या भिजला पुन्हा असा. सगळे मेहरा आले ते. आपला चौक आपला रस्ता बंद झालेला आहे. हो का कोणी या घाटाने येऊ नका. हा नाही जात. या घाटाने कोण येत असेल तर जरा जपून मित्रांनो नाही का. रस्ता बंद झालेला आहे. आपले व्हिडिओ बघणाऱ्यांसाठी सांगतोय मी. आपलं पाहतच असेल कोण ना कोण या घाटाने येणार. तर मला भरपूर भेटतात बी. तर बघा इथं काय लिहिलं आहे, सावधान तामणवाडी घाट रस्ता बंद आहे, कृपया पर्यायी रस्त्याचा वापर करा. म्हणजे आम्हाला बी माहिती आहे मित्रांनो आता जवळजवळ महिनाभर आपला घाट बंद आहे. बघा त्याकरता इथं काट्या बिट्या टाकल्या ते का नाही बाय. तुम्ही शाळेत कसं जाता मग? चालत. घाटाखाली जवळजवळ 2-3 किलोमीटर आपल्या सगळ्या मुली बिली चालत जातात का नाही बाय. आता गाड्या बिड्या नाही. या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या गजाय काकू मेंढराकून केवढा सरपणाचा भारा घेऊन चालले ते घरी. बघा हे असं काम असते आपल्या गावाकडच्या महिलांना. केवढा भारा, एवढा मोठा सरपणाचा भारा आणि एवढी मोठी 200-250 मेंढरं घरी घेऊन चालले ते आता संध्याकाळच्या टायमाला. मित्रांनो आईचा संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे. या ठिकाणी आपली आई मस्तपैकी बाजरीची भाकर तयार करते. शेवटची आई शेवटची का अजून एक करायची? या कुत्र्याला करायची का दोन पीठ कडू लागतं म्हणजे आपल्याला चांगली कुत्र्याला कडू आहे. अरे कुत्र्यांनी चपात्या खाल्यात खाणारच नाही भाकरी. म्हणजे आपलं नुसतं त्यांच्या आशा मोडवून म्हणून करते का? आता त्यांनी 1-2 चपात्या दुपारा 2-2. हा आता ती खाणारच नाही. मग सकाळच्या भाकरी ते पडलेले आहेत तिथं पण करते आपलं खालं तर खालं. वा ते चांगली पांढऱ्या चपात्या केल्या तर खायना तेलाच्या गुट्टू गुट्टू खाते. या ठिकाणी मस्तपैकी आपली भाकर तयार होते आता आपल्या कुत्र्यांची. वा फुगायला लागली इथं वाईस मध्ये. कुत्र्यांनी नाही करत खाईल कोंबडे. हा मग घालायच्या कोंबड्याला भिजाय खात्यात कोंबडे. मग काय खाणारच नाही रे. दोघाच्या 4-4 चपात्या खाऊन झाल्यात म्हणल्या तू कुठली खात्यात? मग काय फुगून बसले ते. या मग तो पलटी मारायची भाकरीला. त्यात गव्हाचं टाकते वाईस कडू नाही लागावं. आज आपल्या वाड्यावरती भाजी काय बनते बघा मित्रांनो. टोमॅटोची चटणी कशी बनवली, एकदम रसरशीत बनवली का नाही. आई काय काय घातली टोमॅटोची चटणी? कोथिंबीर, हा. शेंगदाणं आणि मसाला मीठ. हो का मसाला मीठ कोथिंबीर शेंगदाणं अशी एकदम झणझणीत चटणी तयार करणारी आहे आज वाड्यावरती. आणि तयार होते बघताच तोंडाला पाणी सुटल अशी चटणी तयार होते वाड्यावरची आज. आपलं तांबट आता परतायचं चाललेलं आहे या ठिकाणी. हो का कसं मित्रांनो एक नंबर असं तांबट तयार होते. परतू घेतो आहे त्याला. परतून इतकं मस्त बनवते ना अजिबात आंबट बिंबट काय लागत नाही. आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे या ठिकाणी. दादांना आपलं वाढून दिले. दादा जेवण कसं झाले? एक नंबर. बघा दादांचं आपलं ताट मस्तपैकी जेवण करते ते दादा. आणि आता माझं सुद्धा ताट आता दिले आहे आणि जेवण करायचे मला बी. भाजी बिजी आपली एकदम क्वालिटी जेवण असते वाड्यावर मित्रांनो. चुलीवरचं जेवण म्हणजे एक नंबर.